राजाभाऊ खरे फुंकणार तुतारी. सलग 2 दिवस शरद पवार यांच्या भेटीला. धनुष्यबाण सोडून तुतारी हाती घेण्याची तयारी. मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू उद्योजक राजू खरे यांनी कोणत्याही पदावर नसताना मोहोळ विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आणि मतदारसंघाच्या विकासात सिंहाचा वाटा उचललाय. एकनाथ शिंदे, आमदार भरत शेठ गोगावले, माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे विश्वासू शिवसेनेचे नेते अशी ओळख राज्याच्या राजकारणात निर्माण करणारे उद्योजक राजू खरे यांनी अचानक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण संकुलात भेट घेतली. या भेटीमुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. या मतदारसंघातून खरे हे धनुष्यबाण सोडून तुतारी घेऊन लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मोहोळ मतदारसंघावर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. सध्या महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ही जागा सुटणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे विद्यमान आमदार यशवंत माने हे कामाला लागलेत. मात्र या मतदारसंघात प्रस्थापितांपेक्षा विरोधकांची ताकद अधिक आहे. परंतु प्रस्थापित हे सातत्यानं मतविभाजनाचा फायदा घेऊन विजय मिळवत आहेत. या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्षापासून शिवसेनेचे नेते राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी केली आहे. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून अनेक कामे मार्गी लावली आहेत. तसेच स्वाभिमानातून स्वनिधीतून मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी तसेच शिक्षण, आरोग्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा धडाका लावलाय. भीषण दुष्काळात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत होते तेव्हा स्वखर्चातून गावोगावी टँकरनं पाणी पुरवलं. या कामामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीतून राजू खरे यांनी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्यावी असा आग्रह समर्थक कार्यकर्त्यांनी धरला होता. या संदर्भात अनेक बैठकाही पार पडल्या होत्या. मोठा जनसंपर्क आणि केलेल्या विकास कामांची दखल घेत पक्षांची नेते मंडळी खरे यांच्या संपर्कात होती. अखेर प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून खरे यांनी खासदार पवार यांची भेट घेतली आहे. आपल्या केलेल्या कार्याचा अहवाल सुपूर्द केलाय. खासदार पवार यांनी 35 मिनिटे वेळ देत खरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. एकीकडे विद्यमान आमदारांसह अनेक जण तुतारीसाठी धडपड करीत असल्याच्या चर्चा आहेत. अशातच खरे आणि खासदार पवार यांच्या सविस्तर भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. आमदार अजित पवार गटाला चितपट करण्यासाठी स्वतः खासदार शरद पवार यांनी हा डाव टाकल्याची चर्चा होत आहे.